मुंबईच्या विकास आराखडा नियोजन समितीतून पालिकेतल्या विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांना डावलण्यात आल्यानं हा मुद्दा रंगण्याची चिन्ह आहेत। महापौरांनी पालिका सभागृहात या समिती सदस्यांची नावे जाहीर केली, ज्यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, भाजपचे गटनेते मनोज कोटक, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना घेण्यात आले। काँग्रेसला समितीत स्थान न दिल्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला। विरोधी पक्षनेत्याला डावलण्याचा पहिल्यांदाच असा प्रकार घडला। या प्रकरणी कोर्टात दाद मागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। जेव्हा काँग्रेसची सरकार असताना सुद्धा त्यावेळी सुद्धा विरोधी पक्ष आणि शासक पक्ष असं मिळून कमिटी बनवण्यात आली होती। म्हणून नेमकं यावेळी आजच्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेच फक्त सदस्य या कमिटीमध्ये घेण्यात आलेले आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे डीपी डिक्लेअर झाल्यानंतर जे काही चुका असणार, जे काही भ्रष्टाचार समोर येणार, त्याला संपूर्ण जबाबदारी भाजप आणि शिवसेनेची असेल हे निवेदनाद्वारे आपल्याला सांगतो। आणि त्याचबरोबर याच्यावर आम्ही संशोधन करतो। उद्या परवा आम्ही त्याच्या विरोधात जाऊन कोर्टात जाऊ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।